झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळच्या वडकी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था बनली आहे। वाढणारे अतिक्रमण, दुर्गंधी आणि बेघर लोकांचा सुळसुळाट यामुळे ही शाळा आहे की जनावरांचा गोठा असा प्रश्न पडावा। शाळेच्या या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक सुद्धा आरोग्य धोक्यात आलेलं आहे। यवतमाळमधल्या वडकीमधली ही आहे जिल्हा परिषदेची शाळा। शाळेच्या या अवस्थेकडे पाहून ही शाळा आहे की गुरांचा गोठा आणि बेघर लोकांची वस्ती बनली आहे असा प्रश्न पडतो। शाळा परिसरात अतिक्रमित झोपड्या, घाण आणि दुर्गंधीमुळे शाळेत येणारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे तर गिरवूच शकत नाहीत, उलट त्यांच्या आरोग्याला धोकाच निर्माण झालाय। काही असामाजिक घटकही इथेच वास्तव्य करतात। गेल्या 15 वर्षांपासून वकडीची ही शाळा अशाच वातावरणात भरते। विशेष म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेच्याच एका शाळेतून शिक्षण घेतलेलं असतानाही त्यांच्याच जिल्ह्यातील शाळांची अशी दुरवस्था आहे। इकडं मागे झोपड्या वगैरे आहेत, तिथे पूर्ण कबूतर, पोपट व इथं ग्राउंड व इथे शेळ्या बकऱ्या बांधलेल्या असते। ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तर खूपच घाण करून असते। तुम्हाला स्वच्छ करावं लागतं का मग? हो, आम्हाला स्वच्छ करावं लागतं। सारे शिकूया पुढे जाऊया असं बोधवाक्य राज्याच्या सर्व शिक्षा अभियानातून राबवलं जातं, मात्र वडकीच्या या शाळेत त्याची ऐशी तैशी झाल्याचं दिसून येत आहे। तर निश्चितच हे चुकीचा एक गंभीर बाब आहे आणि मी लागलीच आता मी तिथे भेट देणार आहे आणि अशा जर मला तसं जर काही आढळलं तर निश्चितच जे दोषी असेल किंवा अतिक्रमण करणारे असेल यांच्यावर कारवाई करेल। विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे लोकप्रतिनिधींकडून साफ दुर्लक्ष केलं जात आहे, मात्र शाळा परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर हटवून स्वच्छ आणि सुंदर वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं अशीच अपेक्षा इथल्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।